Hey student, this is Pooja Bhosle here. Okay, in today's lecture we are going to start our first chapter of cost accounting, that is cost audit. Okay, so don't be confused here that this is not auditing's lecture, this is cost accounting's lecture, but our first chapter is all about cost audit. Okay, see, this is all theoretical part. Okay, तर या ठिकाणी आपण कुठलाही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करणार नाही. टोटली आपण या ठिकाणी थेरॉटिकल पार्ट स्टडी करणार आहोत. थेरीवरती आपलं या ठिकाणी फोकस असणार आहे. इट मीन्स दॅट की कॉस्ट ऑडिट कोण करतं, कॉस्ट ऑडिट का केलं जातं, कोणाद्वारे केलं जातं किंवा कोणाकडून करून घेतलं जातं, कशाकरिता करून घेतलं जातं, या सगळ्या गोष्टींची स्टडी तुम्हाला या चॅप्टरमध्ये करायला मिळणार आहे. बट दिस इज ऑल अबाउट द थेरॉटिकल पार्ट. ओके, see, let's start our lecture. Cost audit, as the name suggests, is the audit of cost records. Okay, see, cost audit, it means that it is all about the cost records. Cost audit is as a discipline and a statutory provision came into being in our country in 1965. This was introduced by an amendment to the Companies Act 1965, which empowered the central government to direct any company to maintain proper cost records in the prescribed manner. Okay, see, या ठिकाणी असं सांगण्यात आले पहा की जे काही आपल्याकडे कंपनीज ॲक्ट आहे 1965, त्यामध्ये अमेंडमेंट केल्यानंतर ही गोष्ट त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहे की कॉस्ट ऑडिट केलं गेलं पाहिजे. बट या ठिकाणी तुम्हाला लक्ष काय द्यायचं, तर या अमेंडमेंटमध्ये आपण एम्पावर केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला, सो दॅट की सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्डर करू शकते, कुठल्याही कंपनीला डायरेक्ट करू शकते की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये कॉस्ट ऑडिट करा. ओके, तर कॉस्ट ऑडिट करा म्हणजे नेमकं काय, तर जे काही तुम्ही कॉस्ट रेकॉर्ड्स करत आहात, जे काही कॉस्टचं रेकॉर्ड तुमच्याकडे मेंटेन केलं जातं ते या ठिकाणी पाहिलं जातं किंवा ते तुम्ही काय केलं पाहिजे, ऑडिट करून घेतलं पाहिजे. ऑडिट करून घेतलं पाहिजे इन द सेन्स की जे काही तुमच्याकडे रेकॉर्ड आहे ते तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलं आहे का, प्रिस्क्राइब्ड मॅनरमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे का. प्रिस्क्राइब्ड मॅनर्स मीन्स की जे काही रूल्स, जो काही फॉर्मॅट असतो रेकॉर्डिंगचा, जे काही रेग्युलेशन्स असतात त्याच्याप्रमाणे एक्झॅक्टली तुम्ही सगळं रेकॉर्ड केलेलं आहे का, तर हे पाहणं म्हणजे कॉस्ट ऑडिट करणं. तर या पद्धतीचं कॉस्ट ऑडिट करायला कुठलंही सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला सांगू शकतं. अशी या पद्धतीचं एम्पॉवरमेंट किंवा त्यांना एम्पॉवर करण्यात आलेलं आहे. अमेंडमेंट जी काही झालेली आहे कंपनीज ॲक्ट 1965मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, किंवा एकंदरीत असं म्हणू शकता की या अमेंडमेंटमध्येच आपण कॉस्ट ऑडिट हे इंट्रोड्यूस केलेलं आहे, ज्याच्याद्वारे सेंट्रल गव्हर्नमेंटला एम्पावर करण्यात आलेलं आहे, सो दॅट की सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्ट करू शकते कंपनीला टू मेंटेन प्रॉपर कॉस्ट रेकॉर्ड्स इन द प्रिस्क्राइब्ड मॅनर. ओके, तर हे सगळं तुम्हाला इन डिटेलमध्ये पुढे आपल्याला पाहायचं आहे की नेमकं प्रिस्क्राइब्ड मॅनर्स मीन्स वॉट, काय असतं किंवा काय असतात फॉर्मॅट, रेकॉर्ड्स काय असतं, या सगळ्या गोष्टी. सी, इन एक्सरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड अपॉन द गव्हर्नमेंट, द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज प्रिस्क्राइब्ड द सेपरेट सेट्स ऑफ रूल्स फॉर डिफरंट इंडस्ट्रीज. काय, तर या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की जे काही सेपरेट पहा की ज्या इंडस्ट्रीज आहेत, प्रत्येक इंडस्ट्री आपल्याकडे ज्या कोअर इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना वेगवेगळे रूल्स देण्यात आलेले आहेत कॉस्ट रेकॉर्डिंग करण्यासाठी. ओके, तर ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्यांचे आपले आपले मॅनर्स असतात, आपल्या आपल्या पद्धती असतात, तर त्यामध्ये तुम्ही सेम टाईपचे प्रत्येक इंडस्ट्रीला रूल्स लागू करू शकत नाही. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने या ठिकाणी ते मेंटेन केलेलं आहे, वेगवेगळे सेट्स ऑफ रूल्स त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. तर कोर इंडस्ट्रीज ह्या 8 इंडस्ट्रीज आहेत ज्या तुम्हाला माहिती असतील, तर या सगळ्या इंडस्ट्रीजला सुद्धा कॉस्ट ऑडिट करणं गरजेचं असतं. In 1968, the Companies Act was again amended, empowering the government to order for a cost audit. तर 1968मध्ये परत अमेंडमेंटद्वारा आणखी गव्हर्नमेंटला एम्पॉवर करण्यात आलेलं आहे, जेणेकरून की कुठल्याही कंपनीला ते ऑडिट करण्यासाठी सांगू शकतात. A cost audit represents the verification of cost accounts and checking on
adherence to cost accounting plan. Okay, see, cost audit ascertains the accuracy of cost accounting records to ensure that they are in a conformity with cost accounting principles, plans, procedures and objectives. ओके, सो या ठिकाणी हे क्लिअर आहे की या ठिकाणी कॉस्ट ऑडिट म्हणजे काय आहे, तर जे काही कॉस्ट अकाउंटिंग आपण करतो कंपनीमध्ये, फर्ममध्ये, इंडस्ट्रीमध्ये, तर त्या ठिकाणी जे काही कॉस्ट अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत किंवा जे काही कॉस्ट अकाउंटिंग आपण केलेली असते तर ती किती बरोबर आहे. ओके, जे प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपल्सप्रमाणे सगळं काही रेकॉर्ड केलेलं आहे का, किंवा जे काही प्लान्स, जे बेसिक फॉर्मॅट असतो, प्रोसिजर असते, त्याच पद्धतीने आपण ईच अँड एव्हरी गोष्ट फॉलो केलेली आहे का, रेकॉर्डिंग त्याच पद्धतीने केलेलं आहे का, हे सगळं चेक करण्याचं काम कॉस्ट ऑडिटमध्ये केलं जातं. ओके, अ कॉस्ट ऑडिट कंप्राइजेस द फॉलोइंग. काय काय असतं पहा या ठिकाणी. व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. व्हेरिफिकेशन म्हणजे काय, परत चेक करणं, बरोबर आहे का पाहणं, त्याचं व्यवस्थित निरीक्षण करणं. ओके, सो कॉस्ट verification of the cost accounting records such as the accuracy of cost accounts, किती ॲक्युरेट आहेत. कॉस्ट रिपोर्ट्स, जे काही कॉस्ट रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्टमध्ये प्रत्येक गोष्ट जी लिहिलेली आहे, दिलेली आहे, जे काही त्या ठिकाणी पूर्णपणे न्यूमरिकल टर्म असतील, स्टॅटिस्टिकल डाटा आहे, काय जे काही आहे ते सगळं बरोबर आहे का. कॉस्ट स्टेटमेंट्स, जे काही स्टेटमेंट आहे, कॉस्ट शीट आहे, ते बरोबर आहे का. कॉस्ट डाटा, जो डाटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, आणि कॉस्ट टेक्निक जी यूज करण्यात आलेली आहे ते सगळं काही किंवा त्याची ॲक्युरेसी या ठिकाणी चेक केली जाते. पहा, कॉस्ट रिपोर्ट्समध्ये एक्झॅक्टली काय असतं, जे काही आपण त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेलं आहे, त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट यूज केलेली आहे, प्रॉपरली यूज केलेली आहे का, जे काही आपण प्रोडक्ट विकतो आहोत त्याच्याशी रिलेशन, या सगळ्या गोष्टी त्या कॉस्ट रिपोर्टमध्ये व्यवस्थित मेंटेन करून ठेवलेल्या असतात बाय द कंपनी. ओके, तर याचं चेकिंग किंवा या सगळ्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन करण्याचं काम हे ऑडिटद्वारा केले जातं. एक्झामिनेशन ऑफ these records to ensure that they adhere to the cost accounting principles, plans, procedures and objectives. ओके, तर त्याच्याप्रमाणेच आहेत का, ते एकमेकाशी कोरिलेट करतात का, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जातात इन अ कॉस्ट ऑडिट. टू रिपोर्ट द गव्हर्नमेंट ऑन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ नॅशनल रिसोर्सेस. तर यासाठी तर गव्हर्नमेंटला एकंदरीत काय, तर जे काही रिसोर्सेस आहेत, नॅशनल रिसोर्सेस आहेत, त्यांचा ऑप्टिमम यूज करण्यात आलेला आहे का, या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी एकंदरीतपणे चेकिंग केलं जातं. तर पुढे आपण पाहणार आहोत की कॉस्ट ऑडिट करणं हे किती इम्पॉर्टंट आहे किंवा कशा पद्धतीने केलं जातं. Definition of cost audit. So first definition is given by R.W. Dapson. Okay, so what Dapson says here, cost audit is the verification of a correctness of cost accounts and a check on the adherence to the cost accounting plan. ओके, आत्ताच आपण हे पाहिलेलं आहे, बट इकडे आपल्याकडे सेपरेटली आपण पाहतोय की ही डेफिनेशन्स कोणी दिलेली आहे. जर थेरॉटिकल पार्ट, थेरॉटिकल जर तुमचा पेपर एक्झामिनेशनमध्ये आलंच एखादा क्वेश्चन, तर त्यामध्ये तुम्हाला हे लिहिणं गरजेचं आहे. ओके, सो MCQs पॅटर्नमध्ये होत असेल देन तुम्हाला या ठिकाणी फक्त याचा पूर्णपणे सारांश माहिती असणं गरजेचं आहे. बट तुमचा पेपर जर व्यवस्थित डिस्क्रिप्टिव्ह टाईप असेल तर तुम्हाला या डेफिनेशन्स लिहिणं गरजेचं आहे. सो कॉस्ट ऑडिट म्हणजे काय, तर एक प्रकारे करेक्टनेस जी आहे, जे काही तुम्ही कॉस्ट अकाउंट्स प्रिपेअर करत आहात, कॉस्ट अकाउंट तुम्ही त्या ठिकाणी पाहत आहात, रेकॉर्ड करत आहात, त्याचं करेक्टनेस त्या ठिकाणी व्हेरीफाय केलं जातं, असं R.W. डॉप्सन यांचं मत आहे. देन सेकंड डेफिनेशन इज गिवन बाय स्मिथ अँड डे. ओके, सो व्हॉट स्मिथ अँड डे से हिअर, by the term cost audit is meant the detailed checking of the cost system, okay, techniques and accounts to verify their correctness and to ensure adherence to the objective of cost accounting. Again same definition आहे, फक्त वर्ड्स तेवढे तुम्हाला वेगळे पाहायला मिळतात. तर एकंदरीतपणे कॉस्ट ऑडिट म्हणजे काय आहे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊ शकतं.
ओके. वाय इज कॉस्ट ऑडिट कंडक्टेड. कॉस्ट ऑडिट का कंडक्ट केलं जातं. ओके. सी, द कॉस्ट ऑडिट इज कंडक्टेड इन ॲडिशन टू द फायनान्शियल ऑडिट. ओके. तर फायनान्शियल ऑडिटला ॲडिशन म्हणून कॉस्ट ऑडिट केलं जातं. आपल्याला माहिती आहे की कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये बेसिकली काय फरक असतो. ओके. तर आपण हे इन डिटेलमध्ये फर्स्ट सेमपासनं पाहत आलेलो आहोत की कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटमध्ये काय डिफरन्स आहे, नेमकं काय असतं. ओके. त्याचबरोबर आपण कॉस्ट शीट या चॅप्टरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की कुठलाही जो की इन्कमशी रिलेटेड गोष्टी असतात त्यांचं या ठिकाणी कन्सिडरेशन आपण करत नाहीत. फॉर एक्झाम्पल प्रोव्हिजन ऑफ टॅक्स असेल, ओके, तर आपण त्याचं कन्सिडरेशन करत नाही. कुठल्याही पद्धतीच्या डेप्सचं कन्सिडरेशन करत नाही. आपण त्याच गोष्टींचं कन्सिडरेशन करतो जे की प्रोडक्शनशी रिलेट करतात. प्रोडक्शन इन द सेन्स की जे काही तुमच्याकडे प्रोड्यूस केलं जात आहे त्यासाठी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, जे फॅक्टर्स त्या ठिकाणी गरजेचे आहेत, इन्फ्लुएन्स करतात, त्यांचा आपण तिकडे स्टडी करतो. किंवा एकंदरीत ते रिपोर्ट किंवा त्या गोष्टींशी रिलेट असलेल्या गोष्टींचं तुम्ही त्या ठिकाणी अकाउंटिंग करता. हाऊ एव्हर, अनलाइक फायनान्शियल ऑडिट, कॉस्ट ऑडिट इज टू बी कंडक्टेड only if the central government makes an order for a particular year and for a specified company. ओके. तर हे एकंदरीतपणे असं सांगितलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटने या ठिकाणी ऑर्डर दिल्यानंतर कॉस्ट ऑडिट केलं जातं. बट आज आपल्याकडे पाहायला मिळतं की ज्या काही मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना कॉस्ट ऑडिट करणं गरजेचं असतं. बऱ्याचशा कंपनीजमध्ये कॉस्टशी रिलेटेड डिपार्टमेंट हे सेपरेट असतात. त्यांचं आपलं एक मोठं डिपार्टमेंट असतं, त्यावरती जास्त खर्च केला जातो. बिकॉज दिस इज नाव व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी कंपनी टू मेंटेन देअर कॉस्ट रेकॉर्ड्स. ओके. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट of India defined cost audit as an audit of efficiency of minute details of expenditure while the work in the progress and not a post-mortem examination. ओके. तर हे कुठल्याही पद्धतीचं पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन नाही आहे. यामध्ये फक्त काय केलं जातं तर प्रोग्रेसवरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. ओके. प्रोग्रेस इन द सेन्स की वर्कमधील जो काही प्रोग्रेस आहे त्यावरती. इट इज मेनली प्रिव्हेंटिव्ह, अ गाईड फॉर अ मॅनेजमेंट्स पॉलिसी अँड डिसिजन इन ॲडिशन टू बिंग अ बॅरोमीटर ऑफ परफॉर्मन्स. ओके. सी, तर या ठिकाणी एकंदरीतपणे काय सांगितलेलं आहे की कॉस्ट ऑडिट कंडक्ट करण्याचा मेन हेतू काय आहे तर कुठल्याही पद्धतीचा आपल्यालाही लॉस होऊ नये. ओके. कंपनीजने कॉस्ट ऑडिट केल्या पाहिजेत कारण हे सगळा जो डाटा आहे तो मेंटेन करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की कंपनीज कोलॅप्स होतात, प्रॉब्लेम होतात, फ्रॉड होतात. या सगळ्या गोष्टी टाळल्या जाव्यात कारण गव्हर्नमेंटचा मेन हेतू काय असतो तर कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कंपनीला त्रास होऊ नये किंवा कुठलीही कंपनी कोलॅप्स होऊ नये, त्यांच्यावरती कुठलंही बर्डन असू नये. या सगळ्या गोष्टींसाठीच त्यांना गव्हर्नमेंट कंट्रोल करत असतं. हाच मेन हेतू असतो कुठल्याही गव्हर्नमेंटचा, कुठल्याही पद्धतीचे रूल्स रेग्युलेशन्स किंवा कंट्रोल त्यांच्यावरती ठेवण्याचा. ओके. तर एकंदरीत कॉस्ट ऑडिट यासाठीच कंडक्ट केलं जातं. ओके. तर हे आहे एकंदरीतपणे कॉस्ट ऑडिटशी रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन. ओके. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कॉस्ट ऑडिटचं स्कोप पाहणार आहोत.